हॅलो, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग. तर आपला व्हिडिओ एकतर खूप दिवसातून आलेला आहे, तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ बघून की हा छान असा एक ट्रिपचा व्हिडिओ आहे. तर ट्रिपला आम्ही कुठे गेलो होतो, काय काय एन्जॉय केला किंवा कोणते स्पॉट वगैरे कोणते पाहिले, हे सर्व डिटेल तुम्हाला मी 2 पार्टमध्ये दाखवणार आहे, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होईल नाही तर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील या व्हिडिओतून छान असं काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल. तर इन्स्पिरेशन का म्हणते, कारण ही ट्रिप आहे ना, फक्त आम्ही लेडीजची होती. यामध्ये फक्त एक ड्रायव्हर दादा होते आणि बाकी आमची मुलं होती. तर ही ट्रिप आहे ना, अचानक ठरलेली ट्रिप होती आणि जेणेकरून सगळ्यांनी छान एन्जॉय केला. असं म्हणतात ना, की अचानक ठरलेल्या गोष्टीच पटकन घडून जातात. जे आपण नेहमी ठरवतो आत्ता करायचं मग करायचं, खरं त्या होऊन जात नाही. पण अचानक ठरवली आणि ती सक्सेसफुल झाली. त्यामुळे म्हटलं ही नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, जेणेकरून तुम्ही देखील अशा ट्रिप्सचा कधी ना कधीतरी काढाल. आणि असं असतं ना, की महिला सगळं लेडीज आहे ना, सगळं काही करू शकतात. तर ह्या व्हिडिओमधून खरंच ते समजलं. तर व्हिडिओ आम्ही कोण कोण गेलो होतो हे तुम्हाला थोडक्यात सांगते मी. तर हे आम्ही सगळे घरातील माझ्या जाऊ आणि आमची एक फ्रेंड, अशा आम्ही सगळेजण गेलो होतो. तर यामध्ये स्टार्टिंग पॉईंट आमचा होता तो महाबळेश्वरचा होता बरं का. तर तिकडे जायचं होतं. तर आता तिकडे जायला म्हटलं तर आम्ही दुपारी 4 वाजता निघालेलो होतो. 4 वाजता निघायला पोहोचेपर्यंत आम्हाला रात्र होऊन गेली आणि जाता जाता मग साईबाबांचं दर्शन मिळालं. तर साईबाबांचं दर्शन वगैरे मिळालं आणि जाताना काही इतकं छान वाटलं ना, म्हणजे सगळे मस्त एन्जॉय करत गाणी वगैरे ऐकत कधी पोचलो आम्ही. ते काही समजलंच नाही आणि मग आम्ही पोचलो ते. तर बघ ना, तर असं संध्याकाळी मी वाईच्या गणपतीला आलो होतो. बोला बोला, आपण कुठे निघालोय? कसं आता आपण वाईच्या गणपतीला चाललेलो आहे आणि त्यात आमचा व्हिडिओग्राफर सुनीता आहे. असं तो प्रवासात खूप दमून आल्यामुळे ऍक्च्युली अवतार खूप खराब झालाय, तरी आता दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला ऑप्शन नाही. आणि आपली कोणाची ट्रिप आहे? महिला लेडीज आहे ना. लेडीज असं कोण म्हणतं फक्त जीव लावायला बहिणीच लागतात? जर जावा सुद्धा जीव लावू शकतात. असं आम्ही तिघी जावा आणि आमच्यासोबत आमची एक छान अशी फ्रेंड, आमची मुलं पण आहेत सोबत. हे बघा, हा आमचा मेंबर आहे, सगळ्यात मोठा आणि सिन्सिअर मेंबर आहे. ड्रायव्हरला झोपू देत नाही, थोडं लक्ष ठेवत असतो. बरं चला, आता आपण गणपती बघूया. तर सगळ्यात आमचा पहिला पॉईंट होता तो वाईचा गणपती. तर वाईच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला रात्र झाले होते आम्हाला. रात्रीचे 8 वाजले होते, 8:30 वाजले. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यासमोरच एक महादेवाचं प्राचीन असं मंदिर आहे. तिथं देखील खूप गर्दी होती. नंदी महाराज, हे बघा इथं नंदी महाराज होते, ते खूप छान आणि मंदिर मस्त होतं. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि तिकडून बाहेर पडलो. तर खरंच आम्ही लवकर निघालेलो होतो, त्यामुळं आमचा म्हणजे अवतार खूपच खराब झालेला होता. पण आता म्हटलं आहे सकाळी छान फ्रेश वगैरे होऊ आणि रात्री जेवढे पॉईंट करता येतील तेवढे पॉईंट करायचे होते. त्यामुळं आम्ही वाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून सरळ पुढे महाबळेश्वरला जायचं होतं. तर महाबळेश्वर आहे ना, तर आम्ही फायनली महाबळेश्वरमध्ये पोचलेलो. तर तिथं बघा, महाबळेश्वरमधला पहिला पॉईंट होता तो आमचा मॅप्रो गार्डनचा पॉईंट होता. तर मॅप्रो गार्डन इतकं मस्त छान आहे ना, नाईट व्ह्यू देखील खूप छान होता. सगळेजण तिथं फिरायला भरपूर फिरायला आहे, त्यामुळं किती वेळच पुरत नाही. त्यामुळं आमचा पहिला पॉईंट तर आम्ही मॅप्रो गार्डन हाच होता. खरंच महाबळेश्वर म्हणजे स्वर्गसुख आहे. हे तिथं गेल्यानंतरच समजतं, कारण इतका छान व्ह्यू होता. आम्ही रात्री गेलेलो होतो, जरी कंटाळा होतो तरी तिथलं वातावरण बघून छान फ्रेश झालो
मग थोडंसं मॅप्रो गार्डन फिरलो आणि तिथं छान असं जाम वगैरे त्याचे मोठे मोठे असे मार्केट वगैरे होते. मग थोडं म्हटलं मार्केट वगैरे पण बघून घ्या. तर आम्हाला जाताना पहिला स्पॉट हा मॅप्रो गार्डनच होता, त्यामुळे आधी तोच पाहून आलो. पण त्याला फिरायसाठी खूप म्हणजे खूप वेळ लागतो. फ्रूट कार्निवल नाही आज थोडंसं इकडे तिकडे फिरलो आणि मग रात्री सगळ्यांना भूक लागली होती खूप. म्हटलं आता थोडंसं बघू खायला काहीतरी भेटतंय का. मग जर तुम्ही महाबळेश्वरला आला तर मॅप्रो गार्डनमध्ये सँडविच भेटतं, ते एकदा नक्की ट्राय करून बघा. म्हणजे खूप टेस्टी आहे. तर आम्ही किती 2 घेतलेले होते, तर एवढ्या सगळ्यांमध्ये आम्हाला 2 आहे ना पुरले. म्हणजे सगळ्यांचं पोट म्हणजे अर्धी भूक तरी गेली, एवढं छान होतं. त्यानंतर ही बघा आमची रूम आहे. रात्री आम्ही इथे स्टे केला होता. इतकी सुंदर रूम वगैरे होते ना, छान फ्रेश वाटलं सगळे आणि वातावरण तर खूप छान आहे. तर आज आम्ही इथं रूममध्ये थांबलेलो होते. रूमच्या बाल्कनीमधून हा महाबळेश्वरचा इतका छान व्ह्यू दिसत होता. म्हणजे खरंच मस्त. रूममध्ये बसून देखील छान व्ह्यू भेटला आम्हाला. तर रूम खूप छान होती, रिजनेबल देखील होती. तर तुम्ही देखील महाबळेश्वरमध्ये जाणार असेल तर या ठिकाणी नक्की स्टे करू शकता. मग सकाळी आम्ही छान सगळे मस्त लवकर उठून तयार वगैरे झालो आणि बाहेर निघालो. तर इथं मग जाता जाता स्वामींचं दर्शन देखील मिळालं. तर स्वामी सगळीकडेच असतात आणि आहेत देखील. तर इथं बघा इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे रूममध्येच खूप छान होतं. झुला वगैरे पण होता तिथं बाहेर गार्डनमध्ये. तर तिथंच मुलं जास्त खेळत होती. कसं बसं मुलांना पटकन आवरलं आणि हे आमचे अंशू ते देखील छान तयार झालेले होते. सकाळी मग आम्ही निघालो महाबळेश्वरच्या दर्शनासाठी. तर ही आमची गाडी होती 2-3 दिवसाच्या तयार झालेल्या सगळ्या छान फ्रेश होत्या. मग सकाळी सकाळी आम्हाला महाबळेश्वर दर्शनासाठी जायचं होतं. तर पहिलं मग मंदिरात महाबळेश्वरचं जे मंदिर आहे त्यामध्ये दर्शन घ्यायचं होतं. तर मग आलो. हे बघा पहिलं मंदिर आहे ते महाबळेश्वर मंदिर. इतकी छान आहेत महाबळेश्वरमध्ये सगळी मंदिरं. सगळी म्हणजे खूप अशी जुनी मंदिरं आहेत. तर तुम्ही कधी इकडे आलात का आणि इथल्या सगळ्या मंदिराला तुम्ही व्हिजिट केली आहे का, एकदा मला नक्की कमेंट करून सांगा. हे बऱ्यापैकी सगळे म्हणजे महादेवाची मंदिर होती आणि तिथं मार्केट तर खूप छान होते सगळे. आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये म्हणजे अशा अँटिक पीस होते बरं का, काही छान लाकडी वगैरे खेळणी लाकडाची, हे असे बरेच काय होते. आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे एवढे मार्केट काही ओपन नव्हते. आता कोणतं पंचगंगा मंदिर ये समोर. दोन मंदिर पाहिली आणि त्याच्यानंतर थोडंसं नारळ पाणी प्यायला थांबलो, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. होईने येतात का हे. चला आता आपण काय बघून आलो आता. कोणतं महाबळेश्वर मंदिर. आता आम्ही काय बघून आलो. महाबळेश्वर मंदिर, अतिबळेश्वर मंदिर आणि अजून पंचगंगा मंदिर. आणि आता आम्ही थोडंसं लांब आहे ते कृष्णामाई मंदिर. तर त्या कृष्णामाई मंदिराचं दर्शन घ्यायला चालत निघालेलो होतो. गाडी थोडीशी लांब होती त्यामुळे चालतच. इथं छान वाटतं, एकदम मस्त थंड हवा आहे त्यामुळे छान वाटतं. आणि मग सगळे मुलं देखील छान एन्जॉय करत चालत होती. मुलं जास्त सपोर्ट केला मुलांनी तर बरं वाटतं. पुढे खरं कंटाळी होती, त्यामुळं सकाळी फ्रेश वातावरण होतं त्यामुळं म्हटलं मुलं चालली तर बरं होतील. आणि त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला, मुलांनी सपोर्ट केला त्यामुळं ट्रिप जास्त छान एन्जॉय करता आली. तर हे बघा आम्ही आलो आहे ते कृष्णा माता मंदिर आणि तिथला व्ह्यू तुम्हाला एकदा मी दाखवते. वाव, कसलं मस्त लोकेशन आहे ना. म्हणून तर महाबळेश्वरला काय म्हणतात रे, हिमालय महाबळेश्वर ना. कसला भारी आहे ना महाबळेश्वरचा व्ह्यू.
पुढे जाऊ नका आता. मुलांचे एक्झाम वगैरे काही चालू आहे, त्यामुळं जास्त गर्दी वगैरे नव्हती. पण मेमध्ये खूप गर्दी राहते महाबळेश्वरमध्ये. पण आम्हाला छान सगळं बघता आलं कारण जास्त गर्दी वगैरे नव्हती. आणि खरंच महाबळेश्वरमध्ये छान प्रसन्न वाटतं. तर हे आहे कृष्णमाई मंदिर. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पांडवकालीन मंदिर आहे. म्हणजे पांडवांच्या काळातलं मंदिर आहे हे बरं का. आणि छान वाटलं तिथं सगळीकडे जाऊन. त्यानंतर आता महाबळेश्वर म्हटलं तर स्ट्रॉबेरी. तर इथं छान स्ट्रॉबेरीचं शेत देखील होतं. मग त्या शेताचा देखील व्हिडिओ छान मिळाला. तर हे बघा किती छान स्ट्रॉबेरी लागलेले आहेत. असं बघून खाऊ वाटत होतं, इतकं छान दिसत होत्या स्ट्रॉबेरी. आणि स्ट्रॉबेरी कसे बनतात वगैरे काय हे देखील छान तिथल्या लोकांनी सांगितलं. तर स्ट्रॉबेरी आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे शेतातून विकायला देखील तिथं ठेवल्या होत्या. आणि टेस्ट खरंच म्हणजे आपल्याकडे येतात त्या आणि इथल्या स्ट्रॉबेरीची टेस्ट वेगळी. स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला येऊन स्ट्रॉबेरी नाही खायची तर काय खायचं आहे ना. तर आमची अंशू बघा तोपर्यंत वरती घे. तर एन्जॉय करायचं म्हटलं की अंशूला सोबतच घेऊन करायला लागतो ना अंशू है ना. अंशू मम्मा गॉगल दमलो. महाबळेश्वर आणि तिथं आपल्याला माकड दिसणार नाही असं होणारच नाही. तर इतके माकड सगळे होते ना. आणि सकाळी सकाळी तर खूप जास्त म्हणजे तिथं काही खाऊ वगैरे काही घेऊन जायला भेटतच नाही. आणि लहान मुलं काय हातात घेतल्याशिवाय राहत नाही. तर त्यामुळेच हे बघा आम्ही इकडं पळत पळत निघालेलो होतो. कारण पाठीमागं भरपूर असे माकड सगळीकडे फिरत होते. जिथं बघावं तिथं असे सगळीकडे फिरत होते बरं का. आणि त्यामुळे मग आमची मुलं देखील घाबरत होती. आणि मग आता तिथून पुढे असे सगळे महाबळेश्वरमध्ये असे स्पॉट आहेत म्हणजे लांब चालत चालत जाऊन फिरण्यासारखे. आणि मग असं काही नाश्ता लवकर आवरला नव्हता, त्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती. चालून चालून सगळे कंटाळले, त्यामुळं मग काहीतरी खायचं ठरवलं. मग सगळ्यांनी स्वीट कॉर्न सगळ्यांना आवडत होतं तेच खायचं घेतलं. महाबळेश्वरचे सगळे पॉईंट फिरायचे म्हटले तर 1-2 दिवस तरी लागतात. पण आम्हाला जेवढे पॉसिबल होतील तेवढे पॉईंट एका दिवसामध्ये करायचे होते. त्यामुळे हा बघा आम्ही आलो पहिल्या पॉईंटला. तर इथून देखील महाबळेश्वर म्हणजे इतका छान व्ह्यू दिसत होता. तर कोण कोण महाबळेश्वरला जाऊन आलेला आहे मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. सगळे कंटाळून आले. मग थोडा वेळ सावलीत आम्ही बसलो. सावली आणि तिथं मातीच आहे सगळीकडे, त्यामुळं मुलं पण मस्त छान मातीत खेळत बसलेली होती. आणि सगळी चालून चालून जास्त सवय होत नसली चालण्याची की सगळी लगेच कंटाळून जातात. मग आम्ही थोडा वेळ बसलो कारण ऊन पण जास्त आहे. आता आम्ही आलो नवीन पॉईंटला. नवीन पॉईंट कुठला? सावित्री पॉईंट. चला. यामध्ये फिरायला जास्त काही वाटत नाही, पण ऊन खूप आहे. यावर्षी उन्हाळा तेवढाच जास्त आहे बरं का. त्यामुळं इतकं म्हणजे जास्त उन्हानं मुलं कंटाळून गेले. आणि इथं जिकडं बघा सगळीकडे माकडेच होती. आणि मग काय केलं आम्ही थोडा वेळ थांबत मग थोडे पॉईंट पाहिले. आणि कोणीसुद्धा इथं खायला वगैरे काहीसुद्धा घेऊन येत नाही. असंच रिकामं येऊन फिरून जातात. आणि व्ह्यू तर तुम्हाला छान असे दिसतच आहेत. मग इकडं 2-3 पॉईंट पाहिले आणि मग आम्ही निघालो. कारण एवढे पॉईंट पाहताच आम्हाला दुपार झाली होती. मग आता कुठेतरी जेवणाची सोय करायची होती. त्यामुळं मग आम्ही आलो इथं बघा थोडं छान असं शुद्ध शाकाहारी जेवण आम्हाला करायचं होतं. त्यामुळं त्याच्यासाठीच श्रावण प्युअर व्हेज म्हणून एक खूप छान हॉटेल आहे. म्हणजे सावित्री पॉईंट वगैरे पाहिल्यानंतर पुढे तर हे हॉटेल आहे ना, छान जेवण वगैरे सगळं व्यवस्थित मिळालं आम्हाला. चपाती वगैरे असं हे चपाती देखील होती तिथं. मुलांना चपाती वगैरे असलं की बरं पडून जातं. मग सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं कारण चालून
सगळेच कंटाळून गेलेले होते. दुपारी जेवण वगैरे केलो आणि पुढच्या ट्रिपसाठी तयार झालो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा पार्ट बघायला तुम्ही रेडी आहात का? एकदा कमेंट करा. बाय.